भारतात पिकांची लागवड नेमकी कशी होते याचा कधी विचार केलाय? हे सगळं काही असं सहज होत नाहीये. यामागे निसर्ग आणि माणूस यांनी मिळून तयार केलेला एक जबरदस्त आराखडा आहे. चला, आज भारतातल्या याच पीक पद्धती आणि त्यांच्या अनोख्या हंगामांमागचं रहस्य उलगडूया. तर मग मूळ प्रश्न हा आहे की एखाद्या भागात कोणतं पीक घ्यायचं हे नक्की कसं ठरतं? या एकाच प्रश्नामध्ये भारताच्या शेतीचं सगळं सार दडलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. चला तर मग याचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. आपल्या या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला सगळ्यात आधी पिकांची पद्धत ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. एकदा काही नीट कळलं की पुढचा सगळा प्रवास एकदम सोपा होईल. तर ही पिकांची वाटणी म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. समजा आपली शेतजमीन म्हणजे एक मोठा पिझ्झा आहे. तर त्याचे किती टक्के तुकडे गव्हाला, किती कापसाला आणि किती इतर पिकांना द्यायचे, हीच झाली पिकांची वाटणी. आणि हो, यात खाण्यासाठीची धान्य आणि विकून पैसे मिळवण्यासाठीची पिकं दोन्ही येतात. पण ही वाटणी ठरवतं तरी कोण? याच्या मागे ना काही अशा गोष्टी आहेत ज्या दिसत नाहीत पण त्या खूपच शक्तिशाली आहेत. चला बघूया तरी हे अदृश्य घटक नेमके आहेत तरी कोणते. मुख्यतः 4 गोष्टी आहेत ज्या हे सगळं ठरवतात. सगळ्यात पहिलं म्हणजे निसर्ग, म्हणजे तिथली जमीन कशी आहे, हवामान कसं आहे, पाऊस किती पडतो. दुसरा आणि खूप महत्त्वाचा घटक म्हणजे पैसा, कोणत्या पिकातून जास्त नफा मिळतो. तिसरा आहे समाज, म्हणजे आपल्या परंपरा, श्रद्धा. आणि चौथा स्वतः शेतकरी, त्याचा अनुभव आणि त्याचे निर्णय. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटक. तिथले शेतकरी आधी पारंपरिक पद्धतीने ज्वारी आणि गहू जास्त पिकवायचे. पण आता बाजाराचा अंदाज घेऊन जास्त आर्थिक फायद्यासाठी ते सूर्यफूल, भुईमूग आणि कांद्यासारख्या पिकांकडे वळले आहेत. यावरून कळतं की पैसा आणि शेतकऱ्याचा निर्णय किती मोठा फरक घडवू शकतो. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. या मुख्य घटकांव्यतिरिक्त इतरही बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. जसं की पाण्याची सोय आहे का, जमिनीचा कस कसा आहे, पीक तयार झाल्यावर ते बाजारात नेण्यासाठी वाहतुकीची सोय आहे का, आणि अर्थातच चांगली बियाणं आणि खतं मिळतात की नाही. बरं, आत्तापर्यंत आपण पाहिलं की कोणती पिकं घ्यायची हे का ठरतं. पण आता वळूया कधी या प्रश्नाकडे. आणि यासाठी आपल्याला भारतातले 3 मुख्य कृषी हंगाम समजून घ्यावे लागतील. चला सुरुवात करूया खरीप हंगामापासून. याला आपण मान्सूनची पिकं असंही म्हणतो. आणि नावावरूनच कळतंय की हा हंगाम पूर्णपणे आपल्या मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतो. म्हणजे बघा, जून जुलैमध्ये मान्सून आला की पेरणीला सुरुवात होते आणि सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत पीक कापणीला येतं. या हंगामाचा सगळं वेळापत्रक अगदी मान्सूनच्या लहरींवर चालतं. आणि या हंगामात कोणती पिकं येतात? तर आपली सगळी महत्त्वाची पिकं, जसं की भात, नाचणी, कापूस, ज्वारी, मका आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तेलबिया. ही पिकं आपल्या देशाच्या अन्न सुरक्षेचा आधारस्तंभ आहेत. मान्सून गेला की मग येतो रब्बी हंगाम, म्हणजे आपल्याकडच्या हिवाळ्यातली पिकं. हा भारताचा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा शेतीचा हंगाम आहे. ह्या पिकांची पेरणी साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होते आणि कापणी होते फेब्रुवारी-मार्चच्या सुमारास. विशेषतः वायव्य आणि दक्षिण भारतात हा हंगाम खूप महत्त्वाचा मानला जातो. रब्बी म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर काय येतं? तर गहू. खास करून वायव्य भारतात, जिथे हवा थंड असते आणि पाऊस कमी असतो, तिथे गव्हाचं पीक एकदम जोमात येतं. आता खरीप झाला, रब्बी झाला, पण ह्या दोन्हींच्यामध्ये एक छोटासा पण महत्त्वाचा हंगाम असतो. चला, त्या तिसऱ्या हंगामाबद्दलही पटकन जाणून घेऊया. यालाच उन्हाळी किंवा काही ठिकाणी गळीत हंगाम असंही म्हणतात. हा काळ म्हणजे रब्बीची कापणी झाल्यावर आणि खरीफाची पेरणी सुरू होण्याआधीचा मधला वेळ. हा एक छोटासा पण महत्त्वाचा कृषी कालावधी आहे. आता हा मधला काळ खूप कमी असतो, बरोबर? त्यामुळे यात अशी पिकं घेतली जातात जी पटकन कमी वेळेत येतात. उदाहरणार्थ उडीद आणि मूग डाळी, काही तेलबिया आणि कलिंगड, खरबूज यांसारख्या भाज्या. तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर आपल्या लक्षात आली असेल की भारतातली पीक पद्धती ही काही स्थिर गोष्ट नाहीये. ती निसर्गाच्या चक्रानुसार आणि माणसांच्या गरजेनुसार सतत बदलत राहणारी एक गतिमान प्रणाली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर काय पिकवायचं हे ठरवते पिकांची वाटणी, पण ते का आणि कधी पिकवायचं हे ठरवतात ते वेगवेगळे घटक आणि आपले 3 मुख्य हंगाम. बस इतकं सोपं आहे हे गणित. पण एक प्रश्न मागे राहतोच. आजकाल हवामान इतकं बदलतोय, बाजाराचे नियम रोज बदलतायत.
मग अशा परिस्थितीत आपल्या शेतीच्या या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या पद्धतींचं पुढे काय होणार? त्या टिकतील की पूर्णपणे बदलून जातील? खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?